शेतकरी बांधवांनो, आज आहे 20 फेब्रुवारी आणि आपण बघणार आहोत येणाऱ्या 3-4 दिवसांमध्ये हवामानामध्ये जो बदल होईल, म्हणजेच 21 ते 25 फेब्रुवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज असेल, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, अशी एकंदरीत संपूर्ण माहिती जी असेल तर ती व्यवस्थित प्रकारे तुम्हाला समजून सांगण्यात येईल. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्यासोबत व्हिडिओ शेअर देखील करा. उत्तरेकडील हिंद महासागर आणि दक्षिण बंगालच्या आसपास जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता आता कमी झालेली आहे, परंतु तरी देखील त्याचा प्रभाव आपल्याला चांगल्यापैकी बघायला मिळत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये 1-2 दिवसामध्ये जे असेल तर आपल्याला श्रीलंकेच्या आसपास एक नव्यानं कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल, परंतु याची व्हर्टिकल विंड जी असेल तर जास्त उंचीवरतीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे असेल तर दक्षिणेकडील भारतामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या नोंदी येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. आणि हाच जो कमी दाबाचं क्षेत्र असेल त्यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती देखील याचा नक्कीच प्रभाव पडणार आहे. आणि हा प्रभाव कोणत्या जिल्ह्यामध्ये असू शकतो अशी एकंदरीत संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण सध्याची परिस्थिती बघितली तर पश्चिमेकडील विदर्भाच्या आसपास काहीसे ढग आहेत. मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्याचे देखील एक दुसऱ्या विभागामध्ये काहीसे ढग जमा झालेले बघायला मिळत आहे. उत्तरेकडे जर आपण बघितलं तर धुळे आणि नंदुरबारच्या आसपास काही चांगल्यापैकी ढग दाटलेले आहेत. हलकासा पाऊस किंवा हलकेसे थेंब या ठिकाणी सध्या सुरू असतील. काल देखील आपल्याला धुळे आणि जळगावच्या आसपास काहीसा हलका पाऊस झालेला असेल अशा प्रकारची शक्यता आहे, कारण की संध्याकाळी ढग दाटून येत आहेत. भलेही आपल्याला आता संध्याकाळी असं वाटत नसलं की पाऊस होईल, परंतु जशी रात्र होती तसा हा पाऊस सक्रिय या ठिकाणी होत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये देखील राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. ते जिल्हे जर आपण बघितले तर उत्तरेकडील विदर्भ जो असेल, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी काहीसा मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि जोरदार पावसाची जी शक्यता असेल तर ही 60 ते 70% आहे. हलक्या पाऊस तर या ठिकाणी होणारच आहे, हलका ते मध्यम पाऊस. यासोबतच दक्षिणेकडील मराठवाड्यामधील धाराशिव, लातूर यासोबत बीडचा काही भाग, परभणी, हिंगोली, वाशिम, वर्ध्याचा राहिलेला भाग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अशाच प्रकारची शक्यता आहे की या दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला काहीसा हलका तर विदर्भाच्या पूर्वेकडील भागामध्ये दक्षिण आणि पूर्व भाग या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता अधिक आहे. या पाठोपाठ जर आपण बघितलं जो राहिलेला भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा सिल्लोड किंवा सोयगावचा काही भाग, पैठणचा भाग, अहिल्यानगरचा देखील काहीसा भाग, सांगलीपर्यंत आणि सोलापूर या जालना, बीडचा राहिलेला भाग, बुलढाणा, अकोल्याचा राहिलेला विभाग या ठिकाणी ढग मोठ्या प्रमाणामध्ये दाटून येतील, परंतु पाऊस होईल की नाही अशी काही निश्चित शक्यता नाही. झाला पाऊस तर हलके थेंब पडतील किंवा अतिशय हलका पाऊस या ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. यासोबतच काहीसं जे बाष्प असेल आपल्याला अरबी समुद्रामधून गुजरात मार्गे अशा प्रकारे उत्तरेकडील मध्य प्रदेश अशा प्रकारे पोहोचण्याची शक्यता आहे. आणि अशा प्रकारे हे बाष्प पोहोचल्यामुळे आपल्याला उत्तरेकडील जो जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा काही भाग असेल या ठिकाणी देखील थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये पावसाचा अंदाज आहे. तर अशा प्रकारचा एक 3-4 दिवसामध्ये पाऊस होईल ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त राज्यामध्ये फार दुसऱ्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज नाही. काहीसं झाला तर घाटाच्या आसपास थोडेफार पाऊस सक्रिय होऊ शकतो, परंतु ही शक्यता थोडी कमी आहे. फक्त दक्षिणेकडे नाशिक किंवा पुण्याच्या आसपास थोड्याफार भागामध्ये होऊ शकतो. तर हा जो पाऊस असेल तर नक्कीच फायद्याचा आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं त्यांच्यासाठी हा फायदेशीर ठरू शकतो. जर हाच पाऊस मार्चमध्ये झाला असता तर नक्कीच गहू काढणीला असतात, कांदे देखील मोठ्या प्रमाणामध्ये काढणीस असतात आणि यामुळे शेतकऱ्यांना या पावसाचा त्रास होतो. जर कधी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पाऊस झाला तर हा पिकांना काहीसा फायदेशीर या ठिकाणी ठरत असतो. तर या पावसामधून खूप मोठं नुकसान होईल अशा प्रकारची सध्या तरी शक्यता नाही आहे. जर एखाद्या शेतकऱ्यांचे कांदा वगैरे काढलेला असतील तर त्यांनी ज्या दिलेल्या अंदाजामधील पावसाचे जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी जर आपण राहत असाल तर नक्कीच त्यानुसार आपलं नियोजन करा. त्यासोबतच आपण मान्सून 2026मधील पावसाच्या तारखा देखील देणार आहोत. म्हणजे तसं आपण दरवर्षीच देत असतो त्याप्रमाणे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असं कोणत्या महिन्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कुठे खंड पडू शकतो, कोणत्या तारखामध्ये पुन्हा पावसाचं पुनरागमन असेल, कोणत्या कोणत्या तारखेला चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे, अशी एकंदरीत संपूर्ण डिटेल माहिती आपण दरवर्षीच देत असतो. मान्सून देखील आपण लवकरच देत असतो. यावर्षी देखील मान्सून दिलेलाच आहे. तर ह्या ज्या पावसाच्या तारखा असतात नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असतात. शेतकऱ्यांना देखील नियोजन करता येतं कोणत्या महिन्यामध्ये चांगला पाऊस आहे किंवा कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत कशा स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. तर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून ती माहिती देखील आपल्याला या ठिकाणी बघता येईल.
तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.